नमस्कार मंडळी, आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती। ती कशी केली ते दाखवणार आहे। शेवग्याच्या शेंगाची नार काढून 2 इंचावर कट करून घेतल्या। शेंगा स्वच्छ धुवून आता शिजण्यासाठी ठेवणार आहे। शेंगा बुडेल इतपत पाणी घालून त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। शेंगा शिजवतानाच मीठ घातलं की शेंगामध्ये पूर्णपणे मीठ उतरतं आणि शेंगा चवीला देखील खूप छान लागतात। तुम्ही अशाच खाऊ शकता। मीठाच्या तव्यावर 2 ते 3 पळी तेल घातलं। तेल तापल्यानंतर जिरे घातले। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकल्या आणि त्या चांगल्या परतून घेतल्या। 2 बारीक चिरलेले कांदे त्यामध्ये टाकले आणि तेही छान परतून घेतले। 1 मोठा टोमॅटो बारीक कट केलेला तो त्यामध्ये टाकला आणि तेल सुटेपर्यंत छान परतून अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि छान असं परतून घेतलं। मीठ मात्र अंदाजानुसार टाका। मग अशी शेंगा शिजवताना आपण थोडं मीठ टाकलेलं होतं। हळद 1 चमचा टाकायचे। 1 मोठा चमचा कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला एकदा टाकला आणि छान असं परतून घेतलं। शिजलेले शेंगा आणि थोडंसं सूप टाकून आपण शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या। म्हणजे शेंगा शिजलेलं पाणी बरं का। 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। शेंगाची भाजी मस्त आपली तयार आहे।